हाय हॅलो नमस्कार यूट्यूबकर फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका रेसिपी व्हिडिओमध्ये। तर आज आहे अंगारकी चतुर्थी, त्यानिमित्त मी आज गूळ आणि रव्याचे मोदक बनवलेले। तर करायला एकदम सोपी, खायला एकदम टेस्टी, पटकन होतात, जास्त टाइम नाही लागत। तर एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। तर बघूया त्यासाठी लागणारं साहित्य। तर एक वाटी मोठी एवढा झुरो साईजचा एकदम रवा आहे हा। तर मोजायला गेला तर पाव किलो एवढा पकडायचा, पाव किलोपेक्षा थोडा कमीत। आणि एक छोटी वाटी एवढी मिल्क पावडर, त्या वाटीचं सेम एवढं तूप घेतलं आहे। आणि दूध आहे सायसकट घेतलेलं, हा गूळ आहे, आणि हा डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबऱ्याचा किस, आणि थोडीशी मनुके। तर एका कढईमध्ये पहिला रवा चांगला भाजून घ्यायचा, एकदम लो फ्लेमवर भाजायचा। ह्याच्यामध्ये आपल्याला तूप वगैरे आत्ता घालायचं नाही आहे बिलकुल पण। रवा मस्त चांगला फुलेपर्यंत भाजायचा। रवा भाजला की मोदक खायला एकदम छान होतात, असे रवाळ रवाळ असे लागत नाही। आणि रवा भाजताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची, फास्ट करायची नाही अजिबात। एवढा भाजायला मला जवळजवळ 10 मिनटं एवढी गेली। लगेच मी त्याच्यात खोबऱ्याचा किस टाकून घेतला, त्याच्यातच भाजून घ्यायचा लगेच। खोबऱ्याचा किस काय पटकन भाजतो। बघा रव्याचा कलर पूर्ण चेंज झालाय, रवा परफेक्ट भाजलाय, हा फुललाय पण मस्त। आणि एकसारखं हलवायचं। लगेच तूप घालून घेतलं मी। आपल्याला तुपाचा वापर याच्यामध्ये जास्त करायचा नाहीये। हे मस्त हलवायचं असं। लगेच मी मिल्क पावडर त्याच्यात टाकून घेतली। मिल्क पावडर टाकली ना मस्तच लागतात मोदक, स्मेल पण मस्त येतो त्याला। वेलची पावडर असेल तर वेलची पावडर घालायची, माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी घातली नाही। लगेच दूध टाकून घेतलं त्याच्यामध्ये। दूध घेताना शक्यतो थंड किंवा गरम कसंही घेतलं तरी चालते, पण सायसकट घ्यायचं, त्याच्यामुळे मोदकाला ना मस्त टेस्ट येते। आणि गूळ एकदम लास्टला घालायचा, कारण गूळ गरम ह्याच्यात घातला की लगेच तो मेल्ट होतो आणि मग मिश्रण पातळ होतं। आपण एकदम लास्टला गूळ घालून घ्यायचा। आणि हा ना मी व्हाईट गूळ घेतलाय, तुम्ही कुठलाही घेऊ शकता, असं काही नाही हाच गूळ घ्यायला पाहिजे। गुळाची पावडर जरी घेतली तरी चालते। कोणाला साखर आवडत असेल तर साखरही बारीक करून घालू शकता तुम्ही। आणि गोडीचं प्रमाण जसं कोणाला जास्त कमी जास्त करू शकता। गूळ घातला की वेगळीच म्हणजे त्याचा कलर चेंज होतो। आणि मस्त असं एकजीव करून हलवून घ्यायचं। मिश्रण कुठेही लागू द्यायचं नाही, एकसारखं हलवायचं। तर एवढे मोदक व्हायला मला जवळजवळ 25 मिनटं गेली। एखाद्या संकष्टीला नवीन काहीतरी असं ट्राय करू शकता तुम्ही, मस्त होतात, खायला एकदम टेस्टी लागतात। रवा मस्त भाजलाय, मस्त फुलला गेलाय, परफेक्ट झालंय ते। आणि पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि एक 10 मिनटं असंच मंद आचेवर ना झाकून ठेवायचं। अधूनमधून हलवत राहायचं 1-2 वेळा, नाहीतर मग रवा लगेच खाली चिटकला जातो। हे बघा 10 मिनटानंतर हे परफेक्ट झाले, मऊ लुसलुशीत झाले मिश्रण, ते मस्त शिजला गेलाय रवा, बघू शकता तुम्ही। असं व्हायला पाहिजे ॲक्च्युली। तुमच्याकडे ड्रायफ्रूट अगर आवडत असतील तर ड्रायफ्रूट पण टाकू शकता तुम्ही। हे बघा मस्त झाले, परफेक्ट झाले एकदम। आणि हे मिश्रण असंच थंड होऊ द्यायचं आणि मगच नंतर मोदकच्या साच्यामध्ये टाकून मग मोदकचा आकार द्यायचा त्याला। एकदम पण थंड नाही होऊ द्यायचं आणि एकदम पण गरम नाही, थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच करून घ्यायचे मोदक, मस्त होतात। नक्की ट्राय करून बघा एकदा। आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका। छान छान कमेंट आल्या की बरं वाटतं।
तर हे बघा परफेक्ट झाले, त्याचा मस्त गोळा होतोय, रवा पण मस्त शिजलाय, फुललाय पण मस्त. आणि मोदकचा एका साच्यामध्ये भरून त्याला मस्त आकार द्यायचा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलवर तर समजा नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत जाऊ अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तर हे जवळजवळ 18 एवढे मोदक झाले. मोदकचा साचा मोठा असेल तर 11ही करू शकता तुम्ही मोदक. 18-21 मोदक किती दाखवले तरी चालतात गणपती बाप्पाला. तर भेटत जाऊ अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा लाईक करा. चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.